आवाज येतोय सगळ्यांना? यस सर. ठीक आहे. सो आपण आता स्टार्ट करू. काल तर काही व्यवस्थित झालं नाही, टेक्निकल एरर होता, खूपच आवाज मध्ये ब्रेक होत होता आणि काही 2-4 डिफॉल्टर नव्हते आलेले है ना. म्हणून आपण कालचं जे लेक्चर आहे मित्रांनो आधी ते रिवाइज करू आणि मग पुढचा पॉइंट कंटिन्यू करू. ठीक आहे. जे बघितलं होतं आपण सगळं नवीन शिकवतो मी आता. हे बघा, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वेक्टर आपण बघत होतो. ठीक आहे ना. तर बघा मित्रांनो, वेक्टरच्या काय काय प्रॉपर्टी असल्या पाहिजे ते मी तुम्हाला सांगत होतो. ओके. बघा, सगळ्यात पहिला प्रॉपर्टी आपण काय बघितला होता की वेक्टर मस्ट हॅव अ ओरिजिन ऑफ ऍप्लिकेशन. बघा मित्रांनो, पहिली प्रॉपर्टी वाचताय की नाही? वेक्टर मस्ट हॅव ओरिजिन ऑफ ऍप्लिकेशन. कोणत्याही वेक्टर मध्ये ओरिजिन ऑफ ऍप्लिकेशन असणं खूप गरजेचं आहे. कशासाठी लागतं ते सांगतो बघा. समजा हा वेक्टर काढला मी इथं, बोलत चला आणि मी विचारल्यावर हा वेक्टर आहे आणि या वेक्टरवर एवढा जो रिजन मी काढलाय मित्रांनो हा झाला ओरिजिन. ठीक आहे ना. काय म्हणायचं याला? ओरिजिन ऑफ ऍप्लिकेशन. मग या ओरिजिन ऑफ ऍप्लिकेशनचा काय रोल असतो? ओरिजिनचा मिनिंग मी काल पण सांगितलं होतं तुम्हाला. दॅट इज द स्टार्टिंग पॉइंट. ओके. ओरिजिन म्हणजे स्टार्टिंग पॉइंट. कशाचा स्टार्टिंग पॉइंट? दॅट इज रिक्वायर्ड फॉर द रेप्लिकेशन. कारण मित्रांनो, वेक्टरचं रेप्लिकेशन होईल तर आपल्या डिझायर्ड जीनचं रेप्लिकेशन होईल की नाही, म्हणजे RDNA-चं. तर रेप्लिकेशन होणं खूप गरजेचं आहे आणि रेप्लिकेशन साठी ओरिजिन असणं खूप गरजेचं आहे. ही वेक्टरची पहिली प्रॉपर्टी. समजली का? यस सर. हा, काल बघितली होती आपण ही प्रॉपर्टी, तेच मी तुम्हाला परत एकदा सांगतोय. सेकंड प्रॉपर्टी बघा, वेक्टर मस्ट हॅव अ क्लोनिंग साइट किंवा त्याच क्लोनिंग साइटला आपण म्हटलं होतं मित्रांनो रेकॉग्निशन साइट. वेक्टर मध्ये रेकॉग्निशन साइट असणं खूप गरजेचं आहे. मग रेकॉग्निशन साइटचा काय रोल असतो? रेकॉग्निशन साइट, आता समजा इथं एक रेकॉग्निशन साइट मी दाखवतोय बघा. आता हा मी लिहिला इथं इको R1, म्हणजे इको R1 हे रेस्ट्रिक्शन एन्झाईमचं नाव आहे की नाही. मग ही या इको R1 रेस्ट्रिक्शन एन्झाईमची रेकॉग्निशन साइट आहे. आणि ही जी रेकॉग्निशन साइट आहे ही कशासाठी इम्पॉर्टंट आहे मित्रांनो? त्या वेक्टरला कटिंग करण्यासाठी. वेक्टरला कट करण्यासाठी. हे बघा, हा वेक्टर आहे की नाही, या वेक्टरला इथून आपण असं कट केलं. त्याला कट करणं का गरजेचं आहे? आपण त्याला कट केलं तर त्याच्यासोबत आपण बाहेरचा जीन टाकू शकतो की नाही. बाहेरचा जीन म्हणजे काय झाला मित्रांनो? हा डिझायर्ड जीन. तर आपण त्याच्यात डिझायर्ड जीन टाकू शकतो. डिझायर्ड जीन टाकला तर काय तयार होईल? RDNA. म्हणजेच RDNA तयार होण्यासाठी डिझायर्ड जीन इन्सर्ट करणं गरजेचं आहे आणि डिझायर्ड जीन इन्सर्ट करण्यासाठी वेक्टरचं कटिंग होणं गरजेचं आहे आणि कटिंग होण्यासाठी वेक्टर मध्ये रेकॉग्निशन साइट असणं गरजेचं आहे. ही झाली सेकंड प्रॉपर्टी. सेकंड प्रॉपर्टी पण समजली का? येस सर. हा, यस सर. तिसरी Yes, प्रॉपर्टी sir. मी काय लिहून दिली होती बघा, दॅट वेक्टर मस्ट हॅव अ मार्कर जीन. वेक्टर मध्ये मार्कर जीन असला पाहिजे. मग हा जो मार्कर जीन आहे हा काय कामाचा? तर त्याच्या खाली त्याचा मी रोल लिहून दिलाय बघा, आयडेंटिफिकेशन ऑफ. कशाचं आयडेंटिफिकेशन? ट्रान्सफॉर्म अँड नॉन ट्रान्सफॉर्म सेल. तर ट्रान्सफॉर्म म्हणजे ज्याच्यात आपण फॉरेन जीन टाकून दिलंय ती ट्रान्सफॉर्म सेल,
आणि नॉन ट्रान्सफॉर्म म्हणजे ज्याच्यात बाहेरून जीन टाकला गेलेला नाहीये. तर अशा ट्रान्सफॉर्म आणि नॉन ट्रान्सफॉर्म दोघही सेल्सला आयडेंटिफाय करणं हे मार्कर जीनचं काम आहे मित्रांनो. आणि मग त्याच्यानंतर मग याचं एक्झाम्पल आपण बघितलं तर मार्कर जीनचं, दॅट इज अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन. म्हणजे असा जीन जो रेजिस्ट करतो, रेजिस्ट म्हणजे अपोज करतो मित्रांनो, कोणाला? अँटीबायोटिक्स. मग त्याचे दोन एक्झाम्पल्स होते बघा, एक होता पेनिसिलिन रेजिस्टंट जीन आणि टेट्रासायक्लिन रेजिस्टंट जीन. पेनिसिलिन रेजिस्टंट जीनला कसं लिहिलं जातं बघा, PENR. PEN म्हणजे पेनिसिलिन, आर म्हणजे रेजिस्टंट. इकडे काय लिहिलं मित्रांनो, TETR म्हणजे टेट्रासायक्लिन रेजिस्टन्स. हा झाला त्याचा जीन. पुढे सर बोला. सर ते नॉन ट्रान्सफॉर्म सेल मध्ये जर आपण जीन नाही टाकला तर मग RDNA कसं काय तयार होईल? नाही तसं नाहीये. जो RDNA आपण तयार केला की नाही, तो RDNA आपण होस्ट सेल मध्ये टाकतो, पण होस्ट सेल मध्ये तो सक्सेसफुली गेला की नाही? सक्सेसफुली गेला म्हणजे ती ट्रान्सफॉर्म सेल, आणि गेलाच नसेल तर ती ट्रान्सफॉर्म सेल ना. नॉन ट्रान्सफॉर्म म्हणजे त्याच्यात ती गेलेलाच नाहीये, म्हणजे ती प्रोसेस सक्सेस झाली की फेल झाली आहे हे ओळखण्यासाठीची ती प्रोसेस आहे. समजलं का सांगा? हो सर. त्याच्यात RDNA नसेल. चला मग, तर हा प्रॉपर्टीज सांगितलं मी वेक्टरच्या. हा एक फेनॉमिनॉन होता, इन्सर्शन इनॅक्टिव्हेशन. हा इथून पूर्ण मी रफ करून देतो, परत एकदा सांगतो मी तुम्हाला पूर्ण. ओके बघा, तर त्याच्याशीच रिलेटेड एक प्रोसेस आहे, ज्या प्रोसेसला आपण म्हणत असतो इन्सर्शनल इनॅक्टिव्हेशन. बघा मित्रांनो, इन्सर्शनल इनॅक्टिव्हेशन. मग हे इन्सर्शनल इनॅक्टिव्हेशन म्हणजे काय मित्रांनो, लक्षात घ्या. व्हॉट इज इन्सर्शनल इनॅक्टिव्हेशन? सो बघा, व्यवस्थित एकदम हळूहळू सांगतोय मी काय सांगतोय, प्रत्येक वर्ड कडे लक्ष द्या. एकाही शब्दाचा मीनिंग समजला नाही, प्रोसेस समजणार नाहीये. हा वेक्टर मी इथं काढलाय. या वेक्टर मध्ये हा एवढा जो रिजन मी दाखवला मित्रांनो, ज्याला मी नाव दिलं ORI म्हणजे ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. त्याच्यानंतर हे इको R1 म्हणजे ही झाली मित्रांनो क्लोनिंग साइट एवढी. आणि याच्याकडे समजा जीन आहे, एक जीन ज्याला मी नाव दिलं झेड जीन. काय नाव दिलं मित्रांनो? झेड जीन. काय करेल झेड जीन सांगतो मी आता. तसा हा झेड जीनचा जो पॉइंट आहे ना, आपल्याला मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स नावाचा चॅप्टर येणार आहे मित्रांनो, त्याच्यात आहेच, पण इथं सांगतो मी तुम्हाला ते काय ते. जर एखाद्या सेल मध्ये झेड जीन नावाचा एन्झाईम आहे, तर तो झेड जीन एक एन्झाईम तयार करतो मित्रांनो. झेड जीन एक एन्झाईम तयार करतो आणि त्या एन्झाईमचं नाव आहे बीटा गॅलॅक्टोसाइडेस. बघा काय लिहिलं मी, बीटा गॅलॅक्टोसाइडेस. तर शेवटी ASE आलाय मित्रांनो इथं, है ना, बीटा गॅलॅक्टोसाइडेस. मग हा जो बीटा गॅलॅक्टोसाइडेस आहे, हा तर एक एन्झाईम आहे. मग हा बीटा गॅलॅक्टोसाइडेस काय करतो मित्रांनो? हा ब्रेकडाऊन करतो. कोणाचं ब्रेकडाऊन करतोय? तर केला तर आणखीनच प्रॉब्लेम येते. पुष्करला काही डाऊट आहे? अनुराग, काही ड्रग घेतो काय तू? इकडे लक्ष दे ना. तर लॅक्टोज जो आहे, लॅक्टोज ही डायसॅकराइड आहे मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे. मग हा बीटा गॅलॅक्टोसाइडेस काय करेल? या लॅक्टोजचं ब्रेकडाऊन करेल, आणि लॅक्टोजचं जर ब्रेकडाऊन झालं तर ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज नावाच्या दोन शुगर तो तयार करत असतो मित्रांनो, ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज. आणि ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज जर तयार झालं तर त्याच्यामध्ये ब्ल्यू कलर तयार होतो. हे एवढं लक्षात घ्या. ब्ल्यू कलर केव्हा तयार होईल? ग्लुकोज गॅलॅक्टोज तयार झाला तर.
ग्लुकोज गॅलॅक्टोज कशापासून तयार होईल? लॅक्टोज पासून. लॅक्टोजला कोण ब्रेकडाऊन करतोय मित्रांनो? बेटा गॅलॅक्टोसाइड्स. बेटा गॅलॅक्टोसाइडला कोण तयार करतोय? झेड. आता बघा हा, या वेक्टर मध्ये काय चेंज करतोय मित्रांनो? मी व्यवस्थित लक्षात घ्या. हा ORI जीन आहे. आणि मी इथं हा डिझायर्ड जीन टाकून दिला बघा मित्रांनो. म्हणजे हा आपला डिझायर्ड जीन झाला. म्हणजे या डीएनए ला आपण काय म्हणणार आता? याला आपण RDNA म्हणणार, बरोबर की नाही? रिकॉम्बिनंट डीएनए आपण त्याला म्हणणार. मग आता हा जो रिकॉम्बिनंट डीएनए आहे, याच्यात आता झेड जीन आहे का तेवढं सांगा मला. येस और नो? नो. नो, झेड जीन नाहीये. जे झेड जीन नाहीये म्हणजेच काय झालं मित्रांनो? आपण रेड कलरचा पार्ट टाकला की नाही त्याच्यात, म्हणजे हा काय झाला आपला? डिझायर्ड जीन. मग डिझायर्ड जीन आला म्हणजे तो आपला RDNA आला. डिझायर्ड. हा, मग हा जो RDNA आहे, याच्या ऑर्गॅनिझमला एका सेल मध्ये मी त्याला टाकून दिलं. समजा हा RDNA होता, याला मी एका सेल मध्ये टाकून दिलं. ठीक आहे, 1 सेकंड कडे लक्ष द्या. आता 2च मिनिटं राहिलेत या टॉपिकला. हा आपला RDNA झाला. मी आता या RDNA ला कुठं ट्रान्सफर केलं मित्रांनो? होस्ट सेल मध्ये. पण आता तो RDNA तर मायक्रोस्कोपिक मॉलिक्युल आहे ना, तो त्या सेल मध्ये गेला की नाही ते कसं काय समजेल? त्या सेलला उघडून बघायचं का? नाही. मग ही जी सेल आहे, या सेलला मी अशा मीडियम वर, अशा प्लेटवर ग्रो केलं, ज्या प्लेटवर मी काय टाकलंय मित्रांनो? लॅक्टोज टाकलाय. लॅक्टोज टाकलाय. आता लॅक्टोजचं ब्रेकडाऊन होईल का? तुम्हाला काय वाटतं? येस और नो? सांगा बरं. जसं मागच्या ह्याच्यात झालं होतं, नो. इथं लॅक्टोजचं ब्रेकडाऊन नाही होणार का? कारण इथं झेड जीनच नाहीये. झेड जीन नाहीये तर बीटा गॅलॅक्टोसाइडेज नसेल इथं. बीटा गॅलॅक्टोसाइडेज नाहीये म्हणजे काय असेल मित्रांनो? लॅक्टोजचं ब्रेकडाऊन होणार नाही. म्हणजे तो जो मीडियम असेल तो कलरलेस आहे. जर ती कॉलनी कलरलेस आली म्हणजे त्या बॅक्टेरियामध्ये RDNA आहे. त्याच्यात RDNA आहे म्हणजे मला सांगा, ती सेल रिकॉम्बिनंट झाली की नॉन रिकॉम्बिनंट? रिकॉम्बिनंट. रिकॉम्बिनंट. आणि जर ब्ल्यू कलर डेव्हलप झाला म्हणजे ती नॉन रिकॉम्बिनंट. ठीक आहे, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची मित्रांनो, इन्सर्शनल इनॅक्टिव्हेशनच्या केसमध्ये जर का रिकॉम्बिनंट सेल असेल तर ती कशी असेल? कलरलेस. का कलरलेस असेल? कारण त्याच्यामध्ये इनॅक्टिव्हेशन झालेलं आहे. कोणाचं? झेड जीनचं. कारण झेड जीनच काढून टाकलाय आपण. आणि दुसरी गोष्ट, जर त्याच्यामध्ये तो जीन सक्सेसफुल गेलेला नाहीये तिथं, म्हणजे ती सेल जर नॉन रिकॉम्बिनंट सेल आहे, तर नॉन रिकॉम्बिनंट सेल कशा कलरची दिसेल मित्रांनो? ब्ल्यू कलरची. तर सिम्पली कलर वरनं आपण दोघं सेलला ओळखू शकतो की कोणती रिकॉम्बिनंट आहे, कोणती नॉन रिकॉम्बिनंट आहे. प्रोसेस समजली का सगळ्यांना? येस हा, तर असं हे इन्सर्शनल इनॅक्टिव्हेशन आहे. याचा रेफरन्स आपल्याला पुढचं मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहिबिटर्स या चॅप्टर मध्ये येणारच आहे मित्रांनो. तिथं आपण ते कंटिन्यू करू. चला पुढे. पुढचा एक इम्पॉर्टंट पॉइंट या चॅप्टर मधला मी सांगतोय तुम्हाला आता. दॅट इज द PCR. खूपदा क्वेश्चन येत असतो मित्रांनो याच्यावर. हे PCR म्हणजे काय आहे? PCR means it's a polymerase chain reaction. ओके, पॉलिमरेज चेन रिएक्शन. पॉली म्हणजे काय सांगा? मेनी. मेनी. समजा आपल्याकडे डीएनए ची एकच कॉपी आहे आणि त्या डीएनएच्या भरपूर कॉपीज आपल्याला तयार करायच्या आहेत आणि ते तयार करण्यासाठी मग ही प्रोसेस केली जाते. तर हे जे पॉलिमरेज चेन रिएक्शन आहे याला आपण म्हणू शकतो दॅट इट इज इन विट्रो.
इन विट्रो मेथड ऑफ जीन एम्प्लिफिकेशन. या मेथड मध्ये आपल्याला जीनचं एम्प्लिफिकेशन करायचंय. जीनचं एम्प्लिफिकेशन करायचंय म्हणजे काय? एम्प्लिफिकेशन म्हणजे मल्टिप्लिकेशन. कोणाचं? जीनचं. जीन म्हणजे काय? डीएनए. आपल्याकडे एकच डीएनए पण त्याच्या भरपूर कॉपीज आपल्याला तयार करायच्या आहेत. पण याच्यात एक सगळ्यात इम्पॉर्टंट एक वर्ड वापरला मित्रांनो. पहिल्यांदा कदाचित तुम्हाला तो वर्ड गेला असेल. कुठेतरी मिनिंग लिहून ठेवा. इन विट्रो. दोन टाईपच्या कन्सेप्ट असतात बायोलॉजी मध्ये. एक इन विवो असते आणि एक इन विट्रो असते. लिव्हिंग बॉडीच्या मध्ये जर आपण एखादा एक्सपेरिमेंट करतोय तर लिव्हिंग इन विवो, आणि जर का बॉडीच्या बाहेर करतोय आपण तर तो इन विट्रो असतो मित्रांनो. ठीक आहे. इन विट्रो म्हणजे लॅबोरेटरी मध्ये करतोय ना. आता बघा टेस्ट ट्यूब बेबी काय इन विट्रो आहे. लॅबोरेटरी मध्ये आपण ते करतोय, बॉडीच्या बाहेर तो एक्सपेरिमेंट करतोय तर तो इन विट्रो मेथड. दिस पीसीआर प्रोसेस वॉज डिस्कवर्ड बाय सायंटिस्ट होते, त्यांनी ते प्रोसेस डिस्कवर्ड केली. त्यांचं नाव होतं कॅरी मुलिस. ठीक आहे ना. यांनी ते डिस्कवर्ड केली. ही पूर्ण पीसीआर प्रोसेस आपल्याला डिस्कस करायची आहे. एक मिनिट कनेक्ट करा. तर सगळ्यात आधी आपल्याला या पीसीआर साठी काय काय रिक्वायरमेंट लागते त्या रिक्वायरमेंट्स इथं आपण बघू. रिक्वायरमेंट्स ऑफ पीसीआर. आधी मी रिक्वायरमेंट सांगतो, त्याच्यानंतर त्याच्या तिघही स्टेप्स वन बाय वन इन डिटेल्स. सगळ्यात पहिली जी रिक्वायरमेंट आहे मित्रांनो, दॅट इज डीएनए टू बी एम्प्लिफाईड. म्हणजे बघा काय लिहिलं मित्रांनो मी इथं, डीएनए टू बी एम्प्लिफाईड. जो डीएनए आपल्याला एम्प्लिफाय करायचा आहे. एम्प्लिफाय म्हणजे मल्टिप्लाय. म्हणजे आपल्याला 100 कॉपी तयार करायच्या आहेत पण एका डीएनएच्या, पण तो एक डीएनए तर पाहिजे की नाही. ही पहिली रिक्वायरमेंट आहे, डीएनए टू बी एम्प्लिफाईड. सेकंड, दुसरी रिक्वायरमेंट याच्यामध्ये आहे ती म्हणजेच नीड ऑफ 2 प्रायमर्स. म्हणजे बघा मित्रांनो, या पॉलिमरेज चेन रिएक्शन साठी आपल्याला गरज आहे 2 प्रायमर्सची. मग हे प्रायमर काय असतात? प्रायमर म्हणजे हे डीएनएचं रेप्लिकेशन स्टार्ट करत असतात. प्राइम म्हणजे सुरुवात करणे है ना. प्रायमर काय करत असतात मित्रांनो? रेप्लिकेशनला सुरुवात करत असतात. 2 प्रायमर्स. पण या प्रायमर्स बद्दल एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे जे प्रायमर्स आहेत दे आर सिंथेटिक ऑलिगो न्यूक्लियोटाइड्स. बघा मित्रांनो काय लिहिलं मी, ते सिंथेटिक ऑलिगो न्यूक्लियोटाइड्स आहे. प्रत्येक वर्डचा मीनिंग सांगतो. सिंथेटिक, सिंथेटिक कशाला म्हणायचं? मग जे आर्टिफिशियली तयार करतो आपण है ना. सिंथेटिक म्हणजे आर्टिफिशियली डिझाइन. आणि बघा न्यूक्लियोटाइड तर आहेच. डीएनए आरएनए मध्ये पण काय असतं मित्रांनो? न्यूक्लियोटाइड. पण डीएनए ला आपण पॉलिन्यूक्लियोटाइड म्हणतो कारण मेनी न्यूक्लियोटाइड त्याचे असतात. याच्यात एक वर्ड काय वापरला मित्रांनो मी? ऑलिगो न्यूक्लियोटाइड. ऑलिगो म्हणजे काय? व्हेरी फ्यू न्यूक्लियोटाइड. न्यूक्लियोटाइड आहेत पण खूपच कमी, फ्यू न्यूक्लियोटाइड्स. हे दुसरी रिक्वायरमेंट. तिसरी रिक्वायरमेंट काय आहे? कारण डीएनए तयार करण्यासाठी जसं आपण म्हणत असतो मित्रांनो, प्रोटीन्स आर मेड अप ऑफ अमिनो ऍसिड है ना. एक सेकंड कनेक्ट राहा, फक्त 2 मिनिटं.
चला, सो तिसरी रिक्वायरमेंट आपल्याला काय बघायची बघा, की या प्रोसेस मध्ये हे दोन प्रायमर्स आहेत. पुढे बघू आपण. सो इथे आता डीएनए प्रोटीन्स कशापासून बनतो? प्रोटीन्स आर मेड अप ऑफ व्हॉट? अमिनो ऍसिड. अमिनो ऍसिड. अमिनो ऍसिड. तसं डीएनए आणि आरएनए हे कशापासून बनतात मित्रांनो? न्यूक्लियोटाइड पासून, है ना. मग डीएनए मध्ये 4 न्यूक्लियोटाइड असतात बघा. ऑल 4 डीएनए न्यूक्लियोटाइड्स. मग आता काही लोक विसरलेच असतील की हे 4 न्यूक्लियोटाइड कसे. आपण 11th ला बायोमॉलिक्यूल चॅप्टर मध्ये डीएनए चे न्यूक्लियोटाइड बघितले मित्रांनो. ऍडेनिन, ग्वानिन, थायमिन, सायटोसिन, आठवतंय? मग ते न्यूक्लियोटाइड्स, है ना. मग ते 4 बेसिस, त्यांना कॉमनली म्हटलं जातं डीएनटीपीज. ओके. डी म्हणजे काय? डी ऑक्सीरायबोज न्यूक्लियोटाइड्स, है ना. डीऑक्सीरायबो न्यूक्लियोटाइड्स. आणि चौथी रिक्वायरमेंट काय मित्रांनो? चौथी रिक्वायरमेंट, and that the fourth requirement is of टॅग पॉलिमरेज. बघा, एक एन्झाईमचं नाव लिहितोय मी. त्या एन्झाईमचं नाव आहे मित्रांनो टॅग पॉलिमरेज. आतापर्यंत तुम्हाला इथं माहिती झालेलंच आहे की शेवटी एएससी आला म्हणजे समजायचं तो एन्झाईम आहे. टॅग पॉलिमरेज. आता पुढच्या याच्या टॅग पॉलिमरेज बद्दल सांगतो मी तुम्हाला, मग पुढे प्रोसेस बघू आपण. तर चौथी रिक्वायरमेंट मी लिहिली टॅग पॉलिमरेज. तर हा जो टॅग पॉलिमरेज आहे, पॉली म्हणजे मेनी कॉपी तो तयार करणार आहे. या टॅग पॉलिमरेजला आपण काय म्हणू शकतो बघा मित्रांनो. दिस टॅग पॉलिमरेज इज अ थर्मोस्टेबल डीएनए पॉलिमरेज. म्हणजे याला मी डीएनए पॉलिमरेज म्हटलं कारण तो डीएनए चं रेप्लिकेशन करणार आहे. हा, पण त्याच्या आधी एक वर्ड आला मित्रांनो, थर्म. म्हणजे टेम्परेचर. हाय टेम्परेचरला तो कसा राहतो? स्टेबल राहतो. याचा अर्थ तो हाय टेम्परेचर टॉलरेट करू शकतो. काय झाला मित्रांनो त्याचा मिनिंग? तो हाय टेम्परेचरला टॉलरेट करू शकतो. थर्मोस्टेबल डीएनए पॉलिमरेज. मग आता प्रश्न हा येतो, हा एन्झाईम कुठून घेतला मग एवढा हाय टेम्परेचर टॉलरेट? कारण नॉर्मली बघा मित्रांनो, आता कोलाई बॅक्टेरिया घेतला आपण, तो 20-30 डिग्री सेल्सिअसलाच ग्रो होतो. मग त्याचा एन्झाईम घेतला का? नाही. नॉर्मल जे एअर मध्ये, सॉइल मध्ये, वॉटर मध्ये ग्रो होणारे बॅक्टेरिया यांचा डी एन्झाईम चालला नसता तिथं. मग त्याच्यात एका बॅक्टेरिया पासून, सो दॅट एन्झाईम इज आयसोलेटेड फ्रॉम. तर एका बॅक्टेरिया पासून तो काढला गेला मित्रांनो. त्या बॅक्टेरियाचं नाव आहे थर्मस ॲक्वॅटिकस. बघा, हे त्याचं जीनस नेम झालं, हे स्पेसिस नेम झाला मित्रांनो. हा, ॲक्वॅटिकस. ॲक्वॅटिक म्हणजे काय बरं? बोला. अरे ॲक्वॅटिक म्हणजे वॉटर मध्ये ग्रो होतो. आणि कोणतं वॉटर? थर्मस म्हणजे हीट, टेम्परेचर, हाय टेम्परेचर असलेलं वॉटर. मग हा थर्मस ॲक्वॅटिकस बघा मित्रांनो, हा बॅक्टेरियाचं नाव आहे. हा, थर्मस ॲक्वॅटिकस हा काय झाला?
इट इज थर्मोफिलिक बॅक्टेरिया आहे. ठीक आहे ना. थर्मोफिलिक काय मित्रांनो, हा बॅक्टेरिया आहे. मग थर्मसचा काय घेतला, टी. सर. बोला. तर तो बॅक्टेरिया हाय टेम्परेचर मध्ये सर्वाइव्ह कसं काय झाला? हा, म्हणून तर त्याला थर्मोफिलिक बॅक्टेरिया म्हटलं. हाय टेम्परेचर टॉलरेट करू शकतो. मग थर्मसचा टी आणि ऍक्वॅटिकसचा AQ हे बघा मित्रांनो, म्हणून त्याचं नाव झालं टॅग पॉलिमरेज. तर एन्झाईमला असं नाव का दिलं आणि तो कोणत्या बॅक्टेरिया पासून घेतला समजलं का? हो सर. येस सर. येस सर. आता पुढे आपण बघू. येस सर. स्टेप्स ऑफ PCR. PCR च्या स्टेप्स कोणत्या कोणत्या आहेत? अनुष्काचं पण बायोलॉजी आहे का? हो सर. मला तर पूर्ण 3-4 महिन्यामध्ये फक्त 3रं-4थं लेक्चर दिसतंय अनुष्काचं. नाही बायोलॉजीचं सर, असते मी. आज लेट झाली होती. नाही, तुम्हाला कधी कधीच दिसते. मला नाही सर, वाटलं असते. मला वाटलं की तुझं बायोलॉजी ऑप्शनल आहे. नाही सर, आहे माझं बायोलॉजी. थँक्यू बायोलॉजी घेतल्याबद्दल. आणि बायोलॉजीचा स्कोप वाढवा. तेजस, साक्षी, साहिल, पुष्कर, जाधव, भुवनेश्वरी. चला प्रोसेस सांगतो आता. स्टेप्स ऑफ PCR. तर PCR मध्ये काय काय स्टेप्स येतात, सगळ्यात पहिली स्टेप सांगतो. दॅट इज हीट डिनॅच्युरेशन. बघा, हीट डिनॅच्युरेशन. याच्यात तुम्हाला PCRच्या 3 स्टेप्स आणि त्या सिक्वेंटली तुम्हाला लक्षात ठेवायचे. सिक्वेंटली. मग ही डिनॅच्युरेशनचा मिनिंग असतो ब्रेकडाऊन. हा, डिनॅच्युरेशन म्हणजे ब्रेकडाऊन. आणि ब्रेकडाऊन बाय युझिंग व्हॉट? हीट, हाय टेम्परेचर. मग ही जी प्रोसेस आहे, या प्रोसेसमध्ये DNA ला किती टेम्परेचरवर ठेवलं जाते बघा मित्रांनो. दॅट इज 91 डिग्री सेल्सिअस. एवढ्या हाय टेम्परेचरला ठेवलं जाते. काय होईल मग बघा. आता DNA मध्ये कोण कोणासोबत पेर होतो ते तुम्हाला माहिती असेलच, कदाचित आलं पाहिजे असं मला वाटतं. बघूया. DNA चे 2 स्टँड अपोजिट असतात मित्रांनो. एक 5' to 3' असेल, तर दुसरा 3' to 5' असेल ना. चला सांगा बरं मला आता, दुसऱ्या स्टँडचा सिक्वेन्स कोण सांगतं? सर टी. बोला. सर टी नाहीये. हा, टी. टी. हा, ए. सी. सी. जी. जी. ए. टी. टी. ओके. मग ए आणि टी मध्ये डबल हायड्रोजन बॉन्ड असतो आणि जी आणि सी मध्ये ट्रिपल असतो. ठीक आहे ना. हे बघा मित्रांनो, आता हा DNA आपल्याला दिसतोय DS म्हणजे डबल स्टँडर्ड. पण पहिल्या स्टेप मध्येच काय केलं जातंय? डिनॅच्युरेशन केलं जातंय त्याचं. म्हणजे एवढ्या हाय टेम्परेचरला काय होणार आहे मित्रांनो, त्या DNAच्या 2 स्टँडच्या मध्ये एक बॉन्ड असेल, वीक हायड्रोजन बॉन्ड. तो बॉन्डच ब्रेक होऊन जाईल. काय सांगतोय मी, समजतंय का? हा जो बॉन्ड दिसतोय ना तुम्हाला, हा बघा, हा ही आडवी लाईन काढतोय की नाही मी, म्हणजे तो तिथून ब्रेक होऊन जाईल. तो बॉन्डच जर ब्रेक झाला तर जो डबल स्टँडर्ड DNA होता मित्रांनो, तो डबल स्टँडर्ड DNA काय झाला? सिंगल स्टँडर्ड झाला. म्हणजे त्याचे आता 2ही स्टँड्स आपण सेपरेट करू. बघा सेपरेट करून कसा दिसेल तो. आता वरचा स्टँड काढला मी, 5', CTA. तसेच खालचा स्टँड पण दाखवला, 3' वाला, TACGATAT. बघा, म्हणजे पहिल्या स्टेप मध्ये फक्त झाला काय मित्रांनो, जो DNA डबल स्टँडर्ड होता तो सिंगल स्टँडर्ड झाला. हे बघा, आता हा झाला सिंगल स्टँडर्ड DNA. पहिली स्टेप संपली.
आता सेकंड स्टेप काय आहे मग? सेकंड स्टेप इज एनिलिंग. बघा मित्रांनो, एनिलिंग. मग या एनिलिंगचा मिनिंग काय आहे? एनिलिंग म्हणजे जॉईनिंग. काय सांगितलं मी? एनिलिंग म्हणजे जॉईनिंग. मग कोणाचं जॉईनिंग? रिक्वायरमेंट्स वर जाऊ आपण. हे बघा, रिक्वायरमेंट मध्ये दुसरी रिक्वायरमेंट काय सांगितली होती मित्रांनो मी? प्रायमर. हा प्रायमर काय करतो? डीएनएचं रेप्लिकेशन स्टार्ट करतो. किती प्रायमर लिहून दिली होती मी? 2. का? डीएनए सिंगल स्टँडर्ड आहे की डबल स्टँडर्ड आहे? सिंगल. बे कांदा, डबल तर स्टँडर्ड आता असतो ना डीएनए. तर आता सिंगल झाला ना तो. हा, आता सिंगल स्टँडर्ड झालाय म्हणजे 2 स्टँड झाले की नाही आता वेगवेगळे. हा मग बरोबर. मग प्रत्येक स्टँड साठी वेगवेगळा प्रायमर लागतो है ना. पहिल्या स्टँड साठी एक, दुसऱ्यासाठी एक. आणि दुसरी गोष्ट, त्या प्रायमर मध्ये एक वर्ड वापरला बघा मी, सिंथेटिक. सिंथेटिक म्हणजे काय सांगितलं होतं मी? आर्टिफिशियल. आर्टिफिशियली. मग प्रायमर काय घ्यायचं हे तर आपल्यावर असतं माणसांनो. म्हणजे कसं, आपल्याला माहिती ना, आपल्याला ATGC सिक्वेन्सचा डीएनए रेप्लिकेट करायचा आहे. मग आपण प्रायमर त्याचा कॉम्प्लिमेंटरी टाकणार. मग त्याचा प्रायमरी कॉम्प्लिमेंटरी काय येईल सांगा मला? वरच्या डीएनएचा प्रायमर सांगा मला, याचा प्रायमर सांगा. ए सोबत काय पेअर होईल? टी. टी. ए. ACG. बरोबर आहे. आता हा रेड कलर मध्ये जेवढा तुम्हाला दिसतोय मित्रांनो, हा प्रायमर आहे. समजा आता प्रायमरने डबल स्ट्रँड डीएनएचं सिंथेसिस कंप्लीट केलं की स्टार्ट केलं? सांगा मला. स्टार्ट. स्टार्ट केलं. प्रायमर ती प्रोसेस संपवत नाही, तो फक्त स्टार्ट करतो. आणि दुसरं मग एक प्रायमर तर फॉरवर्ड आहे, हा इकडनं स्टँड तयार करत जातोय. दुसरा अपोजिट येतो मित्रांनो. हे बघा, हा 5 इकडनं स्टार्ट होईल. मग टी हा इकडनं येतोय. ठीक आहे. याने पण सिंथेसिसला स्टार्ट केलं, कंप्लीट केलं नाही. ही प्रोसेस आहे मित्रांनो एनिलिंग. मग एनिलिंगचा मिनिंग काय म्हटलं आपण? दॅट इज द जॉईनिंग ऑफ प्रायमर टू सिंगल स्ट्रँडेड डीएनए. ठीक आहे. हा, मग हे सगळं होण्यासाठी टेम्परेचर किती लागतंय मित्रांनो? व्हॉट इज द टेम्परेचर? तर टेम्परेचर त्याच्यामध्ये लागणार आहे 55 डिग्री सेल्सिअस है ना. टेम्परेचर गोष्टीत लक्षात ठेवा, 55 डिग्री. आणि त्याच्यानंतर मग PCR ची सगळ्यात शेवटची स्टेप सांगतोय मी आता तुम्हाला. त्या स्टेपचं नाव आहे पॉलिमरायझेशन, किंवा याच प्रोसेसला अल्टरनेट एक नाव दिलंय मित्रांनो, एक्सटेन्शन. ओके. पॉलिमरायझेशन का म्हटलं? कारण ही प्रोसेस करण्यासाठी एक एन्झाईम लागतो मित्रांनो. कोणता एन्झाईम आहे बघा? काय एन्झाईमचं नाव सांगा? टॅग पॉलिमरेज. टॅग पॉलिमरेज. मग पॉलिमरेज ती प्रोसेस करतोय म्हणून पॉलिमरायझेशन नाव दिलं. ओके. आणि दुसरं नाव त्याला काय दिलं? एक्सटेन्शन. मग मित्रांनो, एक्सटेंड करणे म्हणजे काय? कोण सांगतो मला? एक्सटेंड करणे म्हणजे काय? इन्क्रीज. हा, इन्क्रीज करणे किंवा कंटिन्यू करणे है ना. म्हणजे जी प्रोसेस प्रायमरने सुरुवात केली होती ती टॅग पॉलिमरेज कंटिन्यू करेल. काय सुरुवात केली होती म्हणजे ही पेअरिंग बघा, हा GC पेअर झाला होता ना. मग TA AT TA AT. बरोबर आहे. मग ही सुरुवात झाली, पूर्ण स्ट्रँड तयार होऊन गेला. सिमिलरली इकडे CGTA हा पण पूर्ण स्टँड तयार झाला. आता पूर्ण डबल स्टँड डीएनए तयार झाला. बघा, आपल्याकडे एकच डीएनए होता, आता त्या डीएनएच्या आपल्याला 2 कॉपीज मिळाल्या. म्हणजे हे डीएनएचं रेप्लिकेशन कंप्लीट झालं. मग हे पॉलिमरायझेशन जी प्रोसेस आहे, ही पॉलिमरायझेशन प्रोसेस होण्यासाठी टेम्परेचर त्याच्यामध्ये लागतं 72 डिग्री सेल्सिअस, कारण ते त्या एन्झाईमचं ऑप्टिमम टेम्परेचर आहे. आणि ऍज अ रिझल्ट या पूर्ण प्रोसेसमुळे 2 रेप्लिकेटेड डीएनए तिथं तयार झाले. हा पीसीआरचा फायनल एम होता, डीएनएच्या मल्टिपल कॉपीज तयार करणं. 3 स्टेप समजल्या? हो सर. हो सर. आता मग ह्या 3 स्टेप्स मिळून एक सायकल कंप्लीट झाली है ना. सो each PCR cycle get
कम्प्लीट. हे कम्प्लीट होण्यासाठी किती वेळ लागतो? गेट कम्प्लीट इन 3 to 5 मिनिट्स. 3 ते 5 मिनिटात एक सायकल कंटिन्यू होते आणि मग डीएनएचा जो नंबर आहे तो तिथं डबल होत जातो. अशी हे ही लॅबोरेटरी process- मध्ये होतं ना सर? हा लॅबोरेटरी मध्ये, म्हणून तर आपण त्याच्यामध्ये इन विट्रो वर्ड वापरला होता बघा, है ना. दुसरी गोष्ट मग त्याच्यामध्ये पीसीआर जी प्रोसेस आहे हे एका मशीन मध्ये केली जाते. तर त्या मशीनचं नाव आहे दॅट इज थर्मल सायक्लर. सायक्लिक मॅनर मध्ये ती प्रोसेस होत असते जिथं टेम्परेचर खूप जास्त आहे, म्हणून त्याला म्हटलं थर्मल सायक्लर. 2 मिनिटं मी तुम्हाला देतो, याच्यात काही डाऊट असेल ते विचारू शकता. नो डाऊट. नो सर. चला पुढे प्रोसीड करू आता आपण. हे झालं पीसीआर. पुढचा कन्सेप्ट सांगतो दॅट इज द ट्रान्सपोझोन्स. आणि ह्या ट्रान्सपोझोन्सलाच म्हटलं जातं दे आर कॉल्ड ॲज अ जम्पिंग जीन्स. बघा नाव काय दिलं आपण, जम्पिंग जीन्स. मग याला जम्पिंग जीन का म्हटलं? दोज जीन्स विच मूव्स फ्रॉम वन पोझिशन टू अनदर. जे एका पोझिशन वरून दुसऱ्या पोझिशनला मूव्ह होतात त्याला आपण म्हणतो जम्पिंग जीन किंवा ट्रान्सपोझोन्स. आता हे जे ट्रान्सपोझोन्स आहेत, देस ट्रान्सपोझोन्स वेअर डिस्कवर्ड बाय बार्बरा मॅक्लिंटॉक या सायंटिस्टने तो डिस्कवर्ड केला. बार्बरा मॅक्लिंटॉकने तो डिस्कवर्ड केला. ठीक आहे. हा, कशामध्ये डिस्कवर केला त्यांनी तो? इन द मेज प्लांट, ज्याचं सायंटिफिक नेम ब्रॅकेट मध्ये मी लिहितोय दॅट इज झी मेज. आता हे जे ट्रान्सपोझोन्स आहेत याचे 2 टाइप्स आहेत. दोघं टाइप सांगतो. टाइप्स ऑफ ट्रान्सपोझोन्स. हा फक्त ट्रान्सपोझोन वर्ड आपल्याला एनसीईआरटी मध्ये परत परत येतो, त्याचे टाइप दिलेले नाहीयेत. टाइप्स ऑफ ट्रान्सपोझोन्स. मग 2 टाइप्स असतात. एक टाइप आहे डीएनए ट्रान्सपोझोन्स आणि दुसरा टाइप त्याच्यामध्ये असतो मित्रांनो रेट्रो ट्रान्सपोझोन्स. डीएनए ट्रान्सपोझोन्स अँड रेट्रो ट्रान्सपोझोन्स. डीएनए ट्रान्सपोझोन, रेट्रो ट्रान्सपोझोन. दोघांमध्ये काय फरक आहे? कारण जम्पिंग जीन मी याला म्हटलं, मग जम्पिंग जीन म्हणजे काय? दोज जीन्स विच मूव्ह फ्रॉम वन पोझिशन टू अनदर पोझिशन. पण मग ते मूव्ह कसं होत आहे? त्याच्या वेगवेगळ्या मेकॅनिझम आहेत. तर कट अँड पेस्ट मेकॅनिझम इथं असते. काय म्हटलं मित्रांनो इथं? कट अँड पेस्ट डीएनए ट्रान्सपोझोन म्हणजे. मग कट अँड पेस्ट का म्हटलं? बघा, समजा हा ओरिजिनल डीएनए मी काढतोय, हा डीएनएचा सिक्वेन्स आहे. ठीक आहे. आणि याच्यात एवढा हा जो जीन आहे, हा जीसी वाला, हा जम्पिंग जीन आहे. मग हा जम्पिंग जीन ओरिजिनल पोझिशन वरून कट होतोय, नवीन पोझिशनला जाऊन पेस्ट होते. बघा, हा इथून कट झाला आणि इथं आला. मग इथं आल्यानंतर आता डीएनएचा सिक्वेन्स चेंज होऊन जाईल. ए टी टी ए जी सी टी. फक्त जीसीची पोझिशन चेंज झाली है ना. ओरिजिनल पोझिशन वरून कट झाला, दुसऱ्या पोझिशनला जाऊन पेस्ट झाला. हे झालं कट अँड पेस्ट. समजली का मेकॅनिझम? हो सर. हा. हो आता सर. दुसरे रेट्रो ट्रान्सपोझोन. रेट्रो ट्रान्सपोझोन मध्ये काय होते? रेट्रो ट्रान्सपोझोन मध्ये प्रोसेस होते मित्रांनो कॉपी अँड पेस्ट. ओके. मग कॉपी आणि पेस्ट कसं होतं त्याच्यासाठी बघा, समजा हा डीएनए. ठीक आहे. तर आपल्याला पुढे मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स चॅप्टर येणार मित्रांनो, त्याच्यात येईल ही प्रोसेस. डीएनए पासून तयार होतो एमआरएनए. हा,
डीएनए पासून mRNA तयार होतो, त्या प्रोसेसला म्हटलं जातं ट्रान्सक्रिप्शन. ठीक आहे, ट्रान्सक्रिप्शन. मग आता डीएनए पासून mRNA तयार झाल्यावर काय तयार होईल? mRNA पेरिंग तुम्हाला माहिती आहे. ए सोबत काय पेर होईल सांगा? टी. आरएनए मध्ये टी असतो का? डीएनए मध्ये असतो एटीजीसी, आरएनए मध्ये असतो एयुजीसी. विसरले सगळे? तर बघा, ए यू जी सी, सी जी, टी ए, ए यू. समजलं का सगळ्यांना ही पेरिंग? हो सर. हा. आता ट्रान्सक्रिप्शन झाल्यानंतर प्रोसेस होते रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. बघा, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन त्याला मी नाव दिलं मित्रांनो. ट्रान्सक्रिप्शनच्या अपोजिट रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. म्हणजे ट्रान्सक्रिप्शन मध्ये जर डीएनए पासून mRNA तयार झाला तर आता mRNA पासून परत डीएनए. मग mRNA पासून जो डीएनए तयार होतो त्या डीएनए ला म्हटलं जातं cDNA. सी फॉर व्हॉट? कॉम्प्लिमेंटरी डीएनए. मग आता पेरिंग काय होईल सांगा बरं? यू कोणासोबत पेर होईल सांगा डीएनए मध्ये? यू पेर होईल ए सी जी, जी सी, ए टी यू ए. म्हणजे बघा, AGCTA, AGCTA. आधी तो सिक्वेन्स जिथं होता तिथं तसाच्या तसाच आहे, है ना? तो ट्रान्सक्रिप्शनने mRNA कडे येताना कॉपी झाला आणि रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शनने cDNA कडे येताना पेस्ट झाला. म्हणजे त्या जीनच्या कॉपीज वाढल्या. दॅट इज कॉपी अँड पेस्ट मेकॅनिझम. समजलं सगळ्यांना? यस सर. हा. सर. दुसरा पॉइंट सांगतो आता. प्लाझमिडला आपण काय म्हणून वापरला या चॅप्टर मध्ये? अरे वेक्टर म्हणून वापरला ना आपण डिझायर्ड जीनला कॅरी करण्यासाठी. सो प्लाझमिड काय आहे? प्लाझमिड हा फक्त बॅक्टेरियाच्या सेल मध्ये असतो मित्रांनो. बघा, ही बॅक्टेरियाची सेल आहे समजा. हा बॅक्टेरियाचा डीएनए आणि बॅक्टेरियाच्या डीएनए मध्ये एक एक्स्ट्राचा डीएनए असतो. त्या एक्स्ट्राच्या डीएनए ला आपण प्लाझमिड म्हणू शकतो. सो प्लाझमिड इट इज स्मॉल देन circular and extra chromosomal DNA. हॅलो, हा हा हो हो. स्मॉल सर्क्युलर एक्स्ट्रा क्रोमोसोमल डीएनए. बघा, एक्स्ट्राचा डीएनए तो बॅक्टेरियामध्ये असलाच पाहिजे असं काही मॅन्डेटरी नसतं. सर्क्युलर एक्स्ट्रा क्रोमोसोमल डीएनए विच इज कॅपेबल ऑफ, आणि त्याच्यामध्ये युनिक प्रॉपर्टी काय मित्रांनो? सेल्फ रेप्लिकेशन. म्हणजे तो स्वतःची कॉपी स्वतः तयार करू शकतो. म्हणूनच तर आपण त्याला वेक्टर म्हणून वापरलं की नाही. जर तो रेप्लिकेशन करूच शकला नसता तर आपण त्याला वेक्टर म्हणून वापरलाच नसतं, है ना? Then this plasmid was discovered by J. Lederberg and William Hayes. आता याच्यामध्ये आपल्याला नॉमेनक्लेचर बद्दल बघायचंय. लास्टचा पॉइंट सांगतो, मग इथं आपण थांबू, बाकीचं उद्या कंटिन्यू करू. नॉमेनक्लेचर ऑफ प्लाझमिड. तर प्लाझमिडचं जे नॉमेनक्लेचर आहे, तर प्लाझमिड्सला दोन वेगवेगळ्या मेथड्सने नावं दिले जातात. आणि दुसरं एक्झाम्पल, दोनच एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. PBr 322. दोन सायंटिस्ट म्हणजे दोन प्लाझमिड्स आहेत बघा. त्यातला PBr 322, याच्यात पी चा मिनिंग घ्यायचा आपण. पी म्हणजे तो काय मित्रांनो? प्लाझमिड. आणि इकडे बी आणि आर हे दोन रिसर्चर्स आहेत ज्यांनी तो प्लाझमिड डिस्कवर्ड केला. त्यांच्या नावावरनं त्याला नाव दिलंय मित्रांनो. मग दोन रिसर्चर्स
त्यातला एक होता बोलिव्हर नावाचा, त्याचा बी घेतला, आणि दुसरा होता रॉड्रिग्यूज. हे दोघं सायंटिस्ट आहे, त्यांनी थोडा स्टडी केला होता आर. आणि हा 322 फक्त एक नंबर दिलाय, त्याच्या मागे काही सायंटिफिक रिजन नाहीये, फक्त डिस्टिंग्विश करण्यासाठी त्यांनी तो नंबर दिला, PBr 322. पहिले एक्झाम्पल बघा, P फॉर प्लाझ्मिड, जो डिस्कवर्ड झाला होता कुठे, इन द युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया. म्हणजे बघा मित्रांनो, हे रिसर्चरचं नाव नाहीये, हे नाव कोणाचं आहे, इन्स्टिट्यूटचं, जिथं तो प्लाझ्मिड डिस्कवर्ड झाला. आणि हे नाव कशावरनं दिलंय त्याला, रिसर्चरच्या नावावरनं. तर असे दोन वेगवेगळ्या मेथड्सने प्लाझ्मिड्सला नाव दिलं जातं, एक ते इन्स्टिट्यूटच्या नावावरून किंवा रिसर्चरच्या नावावरून. तुम्हाला असे दोनच प्लाझ्मिड इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, कोणाला काही डाऊट? नाही सर. नाही. नो सर. ठीक आहे, मग बाकी इथं थांबू आपण, बाकीचं उद्याच्या लेक्चरला कंटिन्यू करू. ठीक, सर, बोला. स्टेप ऑफ PCR चं टॉपिक दाखवा ना. हा, बस सर, झालं. ठीक आहे.